ज्या आवाजाने गीत रामायण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलं. वेदमंत्रा हो ना आम्हा वंदे वंदे मातरम. अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. आकाशी झेप घेरे पाखरा, फिटे अंधाराचे जाळे. ही आणि अशी कित्येक मराठी गाणी ज्यांच्या आवाजामुळे चालीमुळे आजही प्रत्येक मराठी मनाच्या ओठांवर असतात. अशा सर्व गाण्यांचे गायक संगीत दिग्दर्शक स्वरगंधर्व सुधीर फडके यांचा आज 25 जुलै रोजी जन्मदिवस. पण सुधीर फडके बऱ्याच लोकांना फक्त गायक संगीतकार म्हणूनच माहिती आहे. पण त्या पलीकडे ते एक निर्माते, स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध होते हे माहिती नाहीये. तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या अशाच एका हुरहुन्नरी कलाकाराबद्दल. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचे. 25 जुलै 1919 रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले रामचंद्र विनायक उर्फ सुधीर फडके उर्फ बाबूजी म्हणजे मराठी संगीत सृष्टीचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं नाव. गीत रामायणाचा अनमोल चिरंतन ठेवा ज्यांनी रसिकांना दिला असे महान गायक, संगीतकार. सुमधुर आवाजाची देणगी मिळालेल्या सुधीर फडके यांनी संगीतकार म्हणून अमूल्य कामगिरी केली आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. आजही भाभी की चुडिया चित्रपटातील ज्योती कलश छलके हे गाणे किंवा खुश है जमाना आज पहली तारीख है ही गाणी रसिकांना मोहून टाकतात. बाबूजींनी तब्बल मराठी 110 चित्रपटांना आणि 20 हिंदी चित्रपटांना संगीत दिलंय. याशिवाय अनेक भावगीतं, भक्तिगीतं आणि मराठी लावण्यांना त्यांनी संगीत साथ चढवलाय. कवी ना देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून सुधीर असं नाव त्यांना दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातलं वाडा फणसे हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे आजोबा कोल्हापूरला स्थायिक झाले. बाबूजींनी गायन वादनाचं सुरुवातीचं शिक्षण कोल्हापुरात पंडित वामनराव पाते यांच्याकडून घेतलं. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना संगीताचं शिक्षण मध्येच सोडून पोटा पाण्याचा व्यवसाय याकडे लक्ष द्यावं लागलं. पण संगीत शिकण्याची इतकी तीव्र इच्छा होती की त्यांनी अनवाणी चालत उपाशी पोटी राहून गाण्याचं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई आणि उत्तर भारतात सुद्धा फिरून गुरूंकडे राहून त्यांनी गान साधना केली. त्यांच्या जगाच्या पाठीवर या आत्मचरित्रात त्यांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी वाचायला मिळते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 साली HMV या संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या संगीत संस्थेतून केली. प्रवाद चित्रपट संस्थेमधून 1946 मध्ये ते संगीतकार म्हणून प्रसिद्धीस होतात आले. जगाच्या पाठीवर या चित्रपटातली गीते त्या काळात खूप गाजल्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी 1960च्या दशकात स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा ऑल इंडिया रेडिओवरती वर्षभर प्रसारित होत होते. आजही त्याचे प्रयोग अफाट गर्दी खेचतात. गाण्यांना गदी माडगुळकरांचं शब्दरचना आणि सुधीर फडके यांनी संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीत रामायणसारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाहीये. दोघांनी मिळून एकूण 56 गीत रामायणांची रचना केली आहे. संगीत क्षेत्रात त्यांची कामगिरी अफाट आहे. पण या व्यतिरिक्त ते सामाजिक चळवळीत देखील सक्रिय होते. सुधीर फडके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जवळजवळ 60 वर्ष होते. तसेच अमेरिकेमध्ये इंडिया हेरिटेज फाउंडेशनच्या स्थापनेमागे त्यांची प्रेरणा होती. गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाचे सदस्य ते होते. 2 ऑगस्ट 1954 रोजी दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगर हवेली पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केली. गोवा मुक्तीसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे 1955 मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली मोहन रानडे विमोचन समिती स्थापन केली गेली. तत्वनिष्ठ, ध्येयवादी अशा सुधीर फडके यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात आपले श्रद्धेय विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर वीर सावरकर चित्रपट बनवण्यासाठी स्वतःला झोपून दिलं. कुपन्स विकून आणि कार्यक्रम करून त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसा उभा केला. या चित्रपटासाठी त्यांनी दिलेलं संगीत आणि म्हटलेली गाणी त्याची शेवटची ठरली. दीनानाथ संगीत पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सह्याद्री स्वररत्न पुरस्कार यासह स्वामी हरिदास सन्मान,
सुरसिंगार सांसद पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासाठी त्यांनी राष्ट्रीय पारितोषिक मिळवलंय. सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर या काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय सुद्धा केलाय. हा महान गायक, संगीतकार 29 जुलै 2002 रोजी हा कलाकार दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. अशा या कलाकाराला सत्ते पे सत्ताकडून विनम्र अभिवादन.